मनीषा भगत आणि राकेश भगत यांनी प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा त्यांनी घरवासी काय सांगाल? मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत. माझ्याबरोबर काम केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंबऱ्यामधल्या जाती धर्माचा राजकारणला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन, सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि कशा प्रकारे तो चालू आहे, चर्चा चालू आहे. आज तारीख 19 आहे, अजून खूप दिवस आहे. थोडंसं एक सांगायचा जो प्रश्न विचारला त्यात थोडासा बदल करायला हवा, कारण काय राकेश हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच होता आणि मनीषा तिथे होती. हा एक बदल तुम्ही म्हणता. जर पाहिलं तर ज्या बैठका नुकत्या पार पडत आहेत महाविकास आघाडीमध्ये मनसे असेल आणि उभाटा असेल यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र इतर जे पक्ष आहेत, घटक पक्ष असतील, मग राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांना कुठेतरी बोलवलं जात नाही अशी दुसरी कुठेतरी सुरू आहे. असं मला तरी वाटत नाही, कारण का सगळ्या बैठकींना सगळे हजर होते. सर, शिवसेना आणि भाजपमध्ये जी सध्या जी हे चालू आहे त्यांच्यामध्ये युती नको म्हणून त्यांच्यामधून सूर सुरू आहे. त्यांचे जर नाराज जर महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांना सामावून घेणार. राजकारण असं झालं तर आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. ह्याच्यावर चालत नाही. वेळ येईल तेव्हा होईल. भाजपचे मंडळ अध्यक्ष देखील कुठेतरी नाराज दिसत आहेत. सर्वच मंडळ अध्यक्ष काय होणार नाही. नाराजी नाट्य त्यांनी सुरू केलंय. रवींद्र चव्हाण काही होणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा एक निरोप होईल, सगळे घरात जाऊन बसतात. भाजपची कोणती होईल कुठेतरी माहितीमधला शेवटी जेव्हा मित्रपक्ष असतात, जेव्हा सरकारमध्ये एकत्र असतात, तेव्हा या सगळ्या घडामोडी घडत असतात. अंतिमतः पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये लक्ष घालून ते मिटवतात. आजपर्यंतचा आमच्या पक्षातलाही आणि सगळ्याच पक्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक निरोप येईल आणि सगळेजण आपापल्या घरात जाऊन बसतात. एक वेगळा राजकीय पक्ष घर कार्यक्रमामध्ये नितीश कुमार यांनी गुटखा उडल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. आपली काय भूमिका असणार? कारण काय त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. असं आहे की नकाब, पडदा आणि हिंदू संस्कृतीतलं घुंगट याचं भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. घुंगट किंवा नकाब हा चेहऱ्यावरती जेव्हा ओढला जातो तेव्हा लज्जाचा बचाव करण्यासाठी असतो. आज एखाद्या भगिनीचा नकाब ओढणं किंवा वरती करणं म्हणजे तिच्या लज्जेला हात घालण्यासारखं आहे, तिच्या सर्वस्वाला हात घालण्यासारखं आहे. हा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्र्याला प्रजाने दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. बिहारी भाषेत बोलायचं झाले तर नितीश कुमार सटिया गए. ते वेड्यासारखे वागले आणि म्हणजे संपूर्ण स्त्री जातीचा, भारतीय संस्कृतीचा अपमान त्यांनी केलाय आणि वागणे योग्य नाही. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शिवसेना आणि भाजपने बाजूला ठेवलं आहे. ही ठाण्यामध्ये काय ठाण्यामध्ये त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचं ते बघतील. आम्हाला काय करायचंय? तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गटाची चर्चा आहे एकत्र लढण्याची, त्यावर तुमची भूमिका काय? माझ्याशी तरी अशी काही चर्चा झाली नाही आणि माझ्यापर्यंत अशी चर्चा आलेली नाही. राजकारण काहीतरी वेगळं असतं, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर मनसे सोबत आली जिल्ह्यामध्ये तर ती एकत्रपणे लढली जाईल. जर तर अर्थच नसतो. अजून चर्चा चालू आहे, बघूया चर्चेवरती काय होतं. खूप वेळ आहे अजून. आज 19 तारीख आहे, 15 तारखेला निवडणूक आहे.
तर महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपची हात मिळवणी केल्यासारखं होईल असं संजय राऊत म्हणतायत. ही गोष्ट खरी आहे की अजित पवार भाजप बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील मला माहित नाही. पण अजित पवार हे सरकारमध्ये भाजप बरोबर बसलेले आहेत, त्यांच्यामुळे त्यांना त्याच्यातनं बाजूला करणं हे राजकीय दृष्ट्या शक्यच नाही. पण काय सांगाल आज तुम्ही पुन्हा घर वापसी केलेली आहे, काय पुढचं प्लॅनिंग असणार आहे, काय पुढचं नियोजन असणार आहे? साहेबांचे हात बळकट मी जसं माझा भाऊ पवार साहेबांच्या गटामध्ये होता आणि मी या गटात होती, तर हे मी सर्व बोलायचं भाऊ तिकडे बहीण इकडे, कोण बोलायचं बहीण तिकडे भाऊ इकडे, म्हणून काही विषयच नको म्हणून आपले मनोज दादा हे माझ्या मोठ्या भावासारखे आणि साहेब आवड साहेब हे भाऊ आहे, त्यांनी मला बोलले दादांनी, तेव्हा मला त्याला काहीतरी एक म्हणजे जे काही होतं ते निर्णय घेतला आणि विषयच आता ते संपून टाकले. म्हणजे माझ्या जे काय सोबत महिला आहेत त्यांना पण हे कुठेतरी होतं की ताई आम्ही दादा बरोबर जायचं का नाही का तुझ्या बरोबर. आता जर आम्हीच एक झालोय तर आता त्यांना पण तेवढी खुशी आहे, महिला पण खुश आहेत आणि आपल्या वाड्यामध्ये असले सर्व पब्लिक खुश झालेली आहेत. काहींना निधीचं आम्ही दाखवलं जातं, काहींना कामाचं आम्ही दाखवलं जातं. तुम्हाला कशाचं आम्ही दाखवलं आलं होतं का? पुन्हा आता तुम्ही या ठिकाणी घर वगैरे तर या सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक प्रश्न सुरू आहे. एक हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ का जरा? असं आहे, निधीचं आमिष यांना काय दाखवणार? तुम्हाला मी 100 फोटोग्राफ दाखवतो, राकेश रोज स्वतःच्या पैशानेच कामं सुरू करून टाकतो. अशा माणसाला तुम्ही पैशाचं काय आमिष दाखवणार आणि निधीचं काय आमिष दाखवणार? 100 फोटो दाखवतो, गल्लोगल्ली त्यांनी स्वतःचीच कामं सुरू करून टाकली. तो वाटच बघत नाही निधीसाठी, लोक त्याच्याकडे पोचली हा काम सुरू करतो. पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाहिलं तर भाजपच्या आणि सेनेची भेटणं होते, त्यामुळे भाजपचे जे इच्छुक पदार्थ आहेत गेल्या अनेक वर्षांपासून तयारीमधून त्यांची कुठेतरी कोंडी होते. दुसऱ्याचं देखील पाहिलं तर त्यांची देखील तेच म्हणणं आहे की जे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत ते सेनेमध्ये आल्याने कुठेतरी त्यांची संधी कुठेतरी हुकलेली आहे. तर ज्यांची संधी हुकली अशा हा सगळा विचार आधी करायला पाहिजे होता. शिवसेनेने इतकं इन्कमिंग करून घेतलंय की त्याला काय म्हणजे मी नेहमी कळव्यामध्ये बोलत असताना म्हणायचो की कळव्यामध्ये सीटा किती आहेत समजत नाही, 41 सीटा वाटाव्या लागतील. शिवसेनेने इतके इन्कमिंग केले आहेत की एकेका वार्ड्यामध्ये 7-7 जणांना प्रवेश देऊन ठेवले. तिकीट 4, इच्छुक 8, तिकीट कुणाला देणार? आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही काही करू शकतो. भाजपमधील किंवा शिवसेनेमध्ये अनेक घरवापसी केल्या तसं कळव्यातही काय घरवापसी पुन्हा करणार आहेत का? संपर्कात तुमच्या आहेत का काही नगरसेवक वगैरे? आणि ते आले तर तुम्ही त्यांना घेणार का? तर सगळंच टीव्हीवर सांगायला लागलो तर मग हारच शिवसेना डीएनए मात्र अनेक लोक तुमच्या तिकडे गेले का वाटते का डीएनए जुळेल का? राष्ट्रवादीचा डीएनए राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला म्हणणार होता, अनेक लोक शिवसेनेत गेलं का वाटते का डीएनए जुळतील? आता पूर्वी रक्तगट मानला जायचा, ए पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, सी काय. आता कुठला रक्तगटच राहिलेला नाही का? लोकांना निष्ठा आणि विचार हे काय राहिलेलंच नाही. कोणी कुठेही घुसतं. पैसा दिसला, थोडी संधी मिळेल असं वाटलं की लाईन लावून घुसून जायचं. त्यामुळे राजकारणातलं सध्याचं चारित्र्यच बदललेलं आहे आणि हे चारित्र्य बदलल्यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होते आणि ही घुसमट महाराष्ट्राच्या राजकीय हितासाठी वाईट आहे. दोन्ही मुलांचं म्हणणं आहे की मी सोमवारवरती लढणार आहे. पाहायला गेलं तर जे राजकीय सत्ताधारी आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला होता महापालिकेमध्ये 23 वर्ष हे त्या संदर्भात आवाज उठवतोय. त्यावेळेच्या राष्ट्रवादी मात्र जेव्हा ते आमदारकीला उभा झाले तेव्हा त्यांना कळलं नाही का हे सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी आपल्या मालकाला जाऊन सांगावं की सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत म्हणून, की एकनाथ शिंदे भ्रष्टाचारी आहेत.
की त्यांनी जाऊन अजित पवारांना सांगावं आणि मंत्रालयापुढे आंदोलन करावं की एकनाथ शिंदे 1 नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. असं त्यांनी जाहीर वक्तव्य करून दाखवावं. शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम केलेले आहेत, मात्र युती झाल्यामुळे भाजप आणि शिवसेनेला अनेक नाराज आहेत. काही राजीनामे देणार आहेत, काही जणांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे. असे जर ज्यांनी वॉर्डामध्ये काम केलं ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांना योग्य ते न्याय मिळणार आपल्याकडे. अहो जर तर मी सांगितलं ना, त्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं, याला काय अर्थ नसतो. हे येतील का ते येतील का, आणि त्या दरवाजा उघडा ठेवून बसलेलो नाही वाट बघित लोकांच्या की दरवाज्यात कोण येते. तर तुमच्या काही कार्यकर्त्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या पोस्ट जे आहेत ते व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जातो. केलं जातं, त्याला काय त्याच्याने काय फरक पडतो. राजकारणाची पातळीच इतकी घसरत चालली आहे की त्याला काही स्तरच उरलेला नाही. त्यामुळे याच्या सगळ्या सवयी आपण करून घेतल्या पाहिजे. सर, माणिकराव कोकाटे यांची जागा आता मंत्रिमंडळात खाली झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं, अमित शहाची भेट देखील घेतली. मंत्रिपद वाल्मिक कराडचं भूत इतकं मानेवर बसलेलं आहे, त्याच्यावरती चर्चा न केलेली बरी. मात्र मंत्रिमंडळामध्ये जागा कोणाला मिळावी, ती जागा कोणाला देणार. अहो ना, मी त्या मंत्रिमंडळाचा सदस्य आहे ना, ज्या पक्षाच्या सदस्यांनी राजीनामा दिलाय त्या पक्षाचा सदस्य आहे. मला हा प्रश्न विचारून काय फायदा आहे. निवडणूक